तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक या ठिकाणी संभाजीनगरमध्ये मंगळवारी तर नाराजी नाट्य रंगलेलं तमाम महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। भाजप कार्यालयामध्ये नाराज इच्छुकांनी अक्षय शहा राडा घातलेला होता। काहींची बंडखोरी, पक्षावर इच्छुकांचा मात्र संताप आहे। अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काल राडा, गोंधळ आणि अक्षरशः छत्रपती संभाजीनगरमध्ये चिखल पाहायला मिळालाय राजकारणाचा। लागवीजी आपण म्हटल्याप्रमाणे राडा, गोंधळ, धिंगाणा हा छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये मागील 2 दिवसांपासून पाहायला मिळतोय। बऱ्याच जणांनी अनेक वर्षांपासून तयारी केली, मात्र ऐन वेळेला जेव्हा उमेदवारी मिळायला हवी होती तेव्हा मला उमेदवारी न देता ज्यांनी पक्षासाठी कामच केलं नाही त्याला तुम्ही उमेदवारी देताय, किंवा जे काही राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी देताय, असं म्हणत थेट आक्रमक झालेल्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटून देण्याचा प्रयत्न केला। तर काही जणांनी थेट भाजपच्या कार्यालयामध्ये घुसून भाजपचं बॅनर देखील फाडलं। आणि आता जर एक महत्त्वाचं पाहिलं गेलं तर एक पदाधिकारी आहे, महिला पदाधिकारी, तर तिनं भाजपच्या कार्यालयामध्ये थेट उपोषणच पुकारलेलं आहे। जोपर्यंत मला स्वीकृत नगरसेवक हे लेखी स्वरूपात तुम्ही देत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, असं म्हणत थेट भाजपच्या कार्यालयात उपोषणाचं हत्यार तिने उपसलेलं आहे। आणि एवढंच नाही तर जे नाराज आहेत त्यांनी भाजपमध्ये येऊन धिंगाणा केला, मात्र त्यांना काही इतर पक्षांमध्ये प्रवेश देण्यात आला, म्हणजे बंडखोरी या ठिकाणी झालेली आहे। तर काही जणांनी जे नेत्यांचे निकटवर्ती म्हटलं जातं तर त्यांनी देखील इतर पक्षांमध्ये प्रवेश करून कुठेतरी स्वतःची जागा सुरक्षित केलेली आहे, म्हणजेच राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मग तो नेता कुणीही असो त्याला डावलून, त्याचा पक्ष डावलून दुसरीकडे प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आम्ही आमचं पाहतोय, त्यामुळे कोणता पक्ष आहे, कोणता नेता आहे ही आम्हाला घेणं देणं नाही, असं देखील कार्यकर्ते बोलतायत। तर दुसरीकडे पक्षानं ज्यांना उमेदवारी दिलेली नाहीये त्याचे नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक यांची देखील मोठी फौज जी आहे ती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे बंडखोरी आणि त्यासोबतच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा, इच्छुकांचा जो गोंधळ आहे तो आजही कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवीजी निश्चित। सचिन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। तर अर्थात छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक आणि या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यांनी दिव्या मराठ्यांचं आता उपोषण सुरू झालेलं आहे। उमेदवारी न मिळाल्या कारणानं प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्यानंतर उपोषणाला सुरुवात आहे। दिव्या मराठे अतुल सावे, भागवत कराड यांच्यावर नाराज असल्याची बातमी आहे। स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉन्डवर लिहून दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका आता घेण्यात आली आहे। माझ्या जागेवर एकदम माझ्यापेक्षा सक्षम राहिली असती तर मी मान्य केलं असतं, पण आज घरातली बाई उचलून जर तुम्ही तिकीट देत असाल तर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। तर मी हे पक्ष दखल मी आली होती इथे बोलायला सावे साहेब आणि कराड साहेबांना, पण ते मला भेटले नाही। त्यांनी पोलीस बोलवलेले होते, दिलीप देशमुख होते, त्यांनी पोलिसांनी दिलीप देशमुखांना धक्काबुक्की केली। ते पण 30 वर्षाचे कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यांची, त्याच्यात मी मध्यस्थी करून निपटलं। पण हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट नाकारलं गेलं, तेव्हा मी शांत बसली, पण ते शीट पडलं। कारण सक्षम नेतृत्व द्या ना तुम्ही, जे नेतृत्व घरात उचलून त्यांना बोलता येत नाही, त्यांना कसं मतं मागायचे किंवा कसं बोलायचं ते कळत नाही, अशा लोकांना तुम्ही तिकीट देतात, तर हे योग्य नाहीये। हे शीट सुद्धा जाणार आहे, कारण घरातल्या महिला तुम्ही उचलून आणता, त्यांची चुकी नाही ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।